नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्र या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कालच 12वीचे निकाल लागलेत. ज्यांना आर्ट्सला जायचं, ज्याला सायन्सला जायचं, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं किंवा मेडिकलला जायचं, प्रत्येकाने आपले पर्याय निवडले असतील. परंतु ज्यांना थोडीशी टक्केवारी कमी पडलीत, मार्क कमी पडलेत, अशा विद्यार्थ्यांसाठी कुठला मार्ग आहे किंवा फक्त अकॅडमिक करिअर न करता त्याशिवाय करिअरचे इतर कुठले मार्ग आहेत, या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला पाहुणे म्हणून संतोष क्षीरसागर सर आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. कालच निकाल लागलाय. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आपले करिअरचे मार्ग निवडलेत, परंतु काही विद्यार्थ्यांना गुण थोडेसे कमी पडतात आणि त्यांना काय करायचा हा प्रश्न असतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ज्याच्यामध्ये खरंच गुणवत्ता आहे अशा विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी कुठल्या आहेत? करिअरच्या संधी मार्क कमी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी असं म्हणणं तितकंसं बरोबर नाही. बरोबर. हां. पण कला शाखेबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे लोकांना. आणि आपल्या मुलाचा कल जर कलेकडे असेल तर मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या दृष्टीने बघता संगीत, नाट्य, चित्रकला किंवा व्हिज्युअल आर्ट्स आणि या सर्व कलांसाठी म्हणून एक फाईन आर्ट फॅकल्टी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये BFA असा एक डिग्री कोर्स पूर्ण करता येतो किंवा पदवी पूर्ण करता येते. त्याच्यामध्ये सगळ्यात व्हिज्युअल आर्ट्सच्या ज्या काही दृश्यकलेच्या ज्या काही शाखा आहेत, ज्या अनेक शाखा आहेत, जवळजवळ 6 वेगळ्या वेगळ्या पदव्या आपल्याकडे आहेत. आणि त्या शाखेच्या मध्ये आपण जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. साधारणतः मार्क कमी म्हणजे कदाचित त्याला अकॅडमिक गुणवत्ता नाहीये, परंतु मला एखादं खूप चांगलं चित्र काढता येतं, मला एक चांगला दृष्टिकोन आहे, मला डायरेक्शन चांगलं करता येतं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय संधी आहेत आणि त्यांनी आता काय केलं पाहिजे? समजा मला एखाद्या विद्यार्थ्याला सांगायचं की तुला ऍडमिशन घ्यायचं, एखाद्या भावाला सांगायचं की तुला ऍडमिशन घ्यायचं, तर आता काय प्रोसेस आहे त्यासाठी? आत्ता मी दृश्यकलेबद्दल जास्त बोलेन. कारण दृश्यकलेचे जे काही 6 वेगवेगळे डिग्रीचे अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये उपयोजित कला आहे, पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे, सिरॅमिक्स आहे आणि टेक्स्टाईल डिझाईन आहे. अच्छा. तर ह्या ज्या 6 शाखा डिग्र्या आहेत त्या सगळ्या जे स्कूल ऑफ आर्ट आणि जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स इथे उपलब्ध आहेतच. पण तशी शासनाची अजून 3 कॉलेजेस आहेत. नागपूरचं आहे, औरंगाबादचं आहे आणि इतर प्रायव्हेट काही कॉलेजेस आहेत 4. अशा 4 आणि शासकीय 4 अशा 8 महाविद्यालयांची 6 डिग्री कोर्सेससाठी म्हणून एक CAT आपल्याकडे असते. CAT म्हणजे डायरेक्टरेट ऑफ आर्टची म्हणजे कला संचालनालयाच्या थ्रू ती परीक्षा राबवण्यात येते. आणि त्याचे आता ऑनलाईन फॉर्म उपलब्ध झाले पण आहेत. अच्छा. आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत जवळजवळ 2000 मुलांनी त्याच्यासाठी अर्ज केलेले आहेत. 5 जूनपर्यंत तारीख आहे. आपण अजूनही ते करू शकतो. आणि doa.org.in असं एक संकेतस्थळ आहे. मी पहिलंच सांगतो कारण या संकेतस्थळावरती आपल्याला भरपूर माहिती उपलब्ध आहे जी या मुलाखतीमध्ये आपण सांगू शकणार नाही एवढ्या कमी वेळात. त्यामुळे संकेतस्थळ निश्चितपणे वाचावं आणि त्याचा अभ्यास करावा. महाविद्यालयांचा त्या विद्याशाखांच्या बद्दल जी माहिती दिलेली आहे त्याचा सगळ्याचा अभ्यास लोकांनी करावा, वाचायला पाहिजे. मात्र त्या संकेतस्थळावर भरपूर माहिती उपलब्ध आहे आणि कशी ती अर्ज प्रक्रिया आहे किंवा कसा तो अर्ज करायचा आहे. आणि तो ऑनलाईन असल्यामुळे महाराष्ट्रातून आपण कुठेही जरी राहत असलो तरी आपण तो अगदी निश्चितपणे करू शकतो, घर बसल्या करू शकतो. त्याची वेगवेगळी परीक्षा केंद्र आहेत, तिकडनं आपण परीक्षा देऊ शकतो. आणि मग त्याच्यातनं आपण जे महाराष्ट्रामधनं निवड झाली आपली, तर निवड झाली म्हणजे सगळ्यांचा एक अग्रक्रम लागेल, एक पूर्ण लिस्ट लागेल. त्याच्यानंतर आपल्याला आपले इच्छाक्रम द्यायचे आहेत की मला हा कोर्स हवा आहे आणि हे महाविद्यालय हवं आहे. मग त्याप्रमाणे आपल्या गुणांप्रमाणे त्याची वर्गवारी होऊन आपल्याला ते मिळेल. सिलेक्शन. आता CET लोकांनी ऐकलं होतं कारण मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तो ऑप्शन आहे. परंतु CET मध्ये नेमकं काय होतं, त्याच्या कुठल्या गुणवत्ता तपासल्या जातात? आता इंजिनिअरिंग आणि इतर कॉलेजेसमध्ये जास्त करून बुद्धिमत्ता लक्षणांक म्हणजे ज्याला IQ वगैरे म्हणतात त्या धर्तीवर जास्त निवड होते, भर दिली जाते. म्हणजे गणित विषय खूप चांगला असला पाहिजे वगैरे. पण त्या व्यतिरिक्त आमच्याकडे ॲप्टिट्यूड म्हणजे आमच्याकडे कल कुठे आहे, त्या मुलाला त्याच्यात कुठल्या कलेमध्ये आनंद मिळतो का, त्याला त्याच्यामध्ये साधना करण्याची तयारी आहे का, कौशल्य आहे का, या कौशल्याची तपासणी करणारी आमची प्रॅक्टिकल एक्झाम असते. म्हणजे प्रात्यक्षिक पद्धती जी असते की त्यांनी स्वतः तिथे बसून 3 वेगवेगळ्या विषयांचे पेपर द्यायचे असतात. 1-1 तासाचे असतात. अर्ध्या तासाचा मध्ये ब्रेक असतो किंवा गॅप असते. आणि 5 तास अशी सलग दिवसभर ती परीक्षा चालते. शेवटचा पेपर जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाची चाचणी असते
पण तो अत्यंत ABCD अशा पद्धतीने कोण बनेगा करोडपती पद्धतीने उत्तरं त्याची द्यायची असतात. तर अशी सोपी पद्धत असते, फक्त ती 5 तास चालते परीक्षा. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही कौशल्याची तपासणी करतो, निरीक्षणाची तपासणी करतो आणि कल्पनाशक्तीची तपासणी करतो. या 3 गोष्टींची तपासणी त्याच्यामध्ये होते. त्याच्यासाठी गुणांची अट काय, म्हणजे साधारणतः मार्क्स म्हणजे बुद्धिमत्ता म्हणत नाही मी म्हणून गुणांची अट काय? बरोबर. आतापर्यंतची 12वीची परीक्षा पद्धती जी आहे ती शक्यतो बुद्धिमत्ता चाचणीच असते. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला वाचता येतं का, पाठ करता येतं का आणि पाठ केलेलं लिहिता येतं का, इतकंच पाहिलं जातं. इथे तसं नाहीये. त्याच्यामुळे 12वीचे 50% म्हणजे खुल्या वर्गासाठी, आरक्षित वर्गासाठी 45% सुद्धा चालतात. कुठल्याही विद्याशाखेची 12वी असली तरी चालते. खरं म्हणजे 12वी दृश्यकलेचा पण शासनाने अभ्यासक्रम म्हणजे HSC बोर्डाने केलेला आहे, मात्र तो अजून काही महाविद्यालयांनी करणं बाकी आहे. म्हणजे त्याचा अवलंब करणं बाकी आहे, म्हणून तो आपल्याला माहिती नाही. पण अन्यथा तोही उपलब्ध आहे. त्यामुळे 12वी व्हिज्युअल आर्ट सुद्धा करता येऊ शकतं. म्हणजे त्याच्यात काही लेखी प्रश्न आहेतच, पण त्याच्या बरोबरीने जोडीने कौशल्याची पण एक स्किल डेव्हलपमेंट होते आणि ती 2 वर्ष मग त्याचा हात चालू राहतो किंवा त्याचं कौशल्य सतत चालू राहतं, त्याची साधना चालू राहते. ओके. मी एकदा याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला, त्याच्यानंतर समजा मी कोर्स पूर्ण केला, त्याच्यानंतर करिअरच्या संधी म्हणजे व्यवसाय करण्याच्या आणि लर्निंग सोबत आर्डिंग, तर त्या संधी कशा उपलब्ध आहेत आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये स्कोप आहे विद्यार्थ्यांना? आता दृश्यकलेचे मी जे 6 भाग सांगितले, त्या 6 वेगळ्या वेगळ्या पदव्या आहेत. आता त्या असल्या याचा अर्थच त्याला भरपूर बाजारमूल्य आहे. त्याच्यामध्ये उपयोजित कलेबद्दल मी जास्त बोलेन, कारण उपयोजित कलेमध्ये सुद्धा ह्या सगळ्या विषयांचा अंतर्भाव होतो. मुळात उपयोजित कलेची जर व्याख्या बघितली तर आपण या सगळ्या कलांचं उपयोजन केलं जातं, म्हणजे समाजाच्या साठी म्हणून. मग समाजासाठी एखादी प्रभावीपणे जाहिरात करणं किंवा ब्रँडिंग करणं किंवा सिम्बल डिझाईन्स करणं, सूचना फलक करणं, सायनेजेस आहेत, इन्फॉर्मेशन डिझाईन आहे, म्हणजे जी विचार प्रसारणाची माध्यम आहेत जिथे ती सगळी माध्यमं दृश्य आहेत. म्हणजे आपण स्वतः बोलतो ते दृश्य माध्यमच आहे. त्यामुळे टीव्हीची इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री, न्यूजपेपर इंडस्ट्री, पब्लिकेशन इंडस्ट्री, मॅगझिन्स आणि आताची नवीन म्हणायची झाली तर मोबाईलची एवढी जी क्रांती झालेली आहे त्याच्यामध्ये ॲप्स, या सगळ्या ठिकाणी वेब डेव्हलपमेंट, वेबसाईट डेव्हलपमेंट, इथे सगळ्या पद्धतीने वापरकर्त्याला सोयीचं जाईल असं सगळी मांडणी करणं. त्याच्यात चित्राचा अंतर्भाव आहे, त्याच्यामध्ये सुलेखनाचा आहे किंवा टायपोग्राफीचा मुद्राक्षरणाचा भाग आहे, फोटोग्राफीचा आहे, इलस्ट्रेशनचा आहे, तसंच एक्झिबिशन डिस्प्ले डिझाईन म्हणजे आत्ता जे आपण स्टुडिओत बसलो तिथे जो सेट आहे किंवा ह्याच्यापेक्षा अजून भव्य दिव्य जे कार्यक्रम होतात त्याच्यासाठी मुद्दामून एक रंगसज्जा केली जाते की ज्याला आपण सेट डिझायनिंग म्हणतो, किंवा सिनेमामध्ये ते केलं जातं. त्या सगळ्या ठिकाणी जाण्याची संधी विद्यार्थ्याला आहे, त्याचा जसा कल असेल तसा. कारण 4 वर्षाचा कालावधी काही कमी नाही. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला कळतं की आपण कुठल्या शाखेमध्ये जास्त प्रावीण्य मिळवू शकतो, आपल्याला कशात आनंद मिळू शकतो, आणि ती शाखा पकडून तो पुढे जाऊन त्या पद्धतीने काम करतो. आज आमची JJ इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टची अभिमानाने सांगायचं झालं तर या सगळ्या ठिकाणी मुलं पसरलेली आहेत आणि ती आम्हाला नवनवीन विद्याशाखा तिथे कामं करून आम्हाला एक प्रकारे शिकायला मिळतं की ही एक संधी आहे. म्हणजे संध्या सांगाव्यात तेवढ्या कमी आहेत, कारण काळ खूप वेगाने बदलतो, जग खूप लवकर जवळ येतं इंटरनेटमुळे, आणि त्याच्यामुळे इकडेच नाही तर परदेशातली कामं सुद्धा इथे बसून मुलं करतात. त्यामुळे परदेशात जायलाच पाहिजे पैसे कमवण्यासाठी, हा जो आपला एक भाग होता हा आता मोडकळीस ही तरुण पिढी आणेल असं मला वाटतं, आणि त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं योगदान जास्त असेल असं मला वाटतं. तुम्ही 20-25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतायत, तर अशी काही उदाहरणं आहेत का की ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमिक फार नव्हतं चांगलं, 50% 55% मार्क होते, परंतु ते तुमच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी खूप उत्तम प्रगती केली, चांगली कारकीर्द घडवली, तर अशी काही उदाहरणं आहेत का? हो, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे तसं सांगणं मला योग्य नाही वाटत एवढ्यासाठी की पूर्वी याच कोर्सला 10वी नंतर प्रवेश होता, त्याच्यानंतर तो 12वीचा केला गेला. इंग्रजी हा विषय 10वी नंतर आम्हाला होता, म्हणजे माझ्याच बॅचला 10वी नंतर प्रवेश होता, आणि फक्त एक इंग्रजी विषय, तुम्हाला इंग्रजी भाषा यायला हवी, कारण ते प्रसारमाध्यमाचाच भाग असल्या कारणाने तिथे म्हणजे तुम्हाला ती भाषा आवडते किंवा न आवडतेपेक्षा सुद्धा व्यवहाराची भाषा म्हणून ती यायला हवी, जागतिक व्यवहाराची भाषा म्हणून यायला हवी, आणि तेवढीच फक्त शिकवली जात असे, बाकी अजून काही पापड पसारा नव्हता. पण त्यामुळे म्हणजे त्यावेळेस 10वीत मार्क किती मिळत होते आणि आज किती मिळतात हाही पुन्हा एक वेगळा विषय असेल कार्यक्रमाचा, किंवा त्या काळात 12वीचे मार्क आणि आत्ताचे ह्याच्यात खूप तफावत आहे. त्यामुळे तशी कंपॅरिझन करणं किंवा तशी तुलना करणं योग्य नाही. पण मला असं वाटतं की पुन्हा मी हे म्हणेन की त्या मार्कांवर आपण जे अडून बसतो, किंवा विशेष करून पालकांना मला हे सांगायला आवडेल
की त्या मार्कांवरती सगळं काही नाही आहे अवलंबून. म्हणजे गुण जे आहेत किंवा कौशल्य जे आहे किंवा अंगभूत ज्याला आपण म्हणतो की कौशल्य, की ज्याच्यामधनं मुलाला आनंद मिळतो, तर त्याचं निरीक्षण करून त्याला आपल्याला निदान निराश तरी करता कामा नये. किमान त्याला आपल्याला समजा उत्तेजित करता आलं नाही, त्या दृष्टीने मार्गदर्शन नाही करता आलं, तेही आता करता येतं. कारण आता माध्यमं जवळ आलेली आहेत. पूर्वी आपल्याला माध्यमांकडे जावं लागत होतं, आता माध्यमं घरात आहेत, आपल्या हातात आहेत, खिशात आहेत. त्यामुळे मूल स्वतःहून पण शिकतं आणि त्याच्या कौशल्याचा फक्त आपण विचार करायचा आहे. त्याला त्याच्यासाठी जास्तीत जास्त उत्तेजन द्यायचं आहे. हे जर पालकांनी ठरवलं तर त्याची स्पर्धा पण वाढते. कारण आज मी तुम्हाला म्हटलं तसं 2000 विद्यार्थ्यांनी आत्ता अर्ज केलेले आहेत आणि 5 जूनपर्यंत वेळ आहे, म्हणजे ते 3000 पर्यंत नक्कीच जाईल. आणि एकंदरीत सीटची संख्या जर पाहायला गेलं तर 400-500च्या वरतीने. त्यामुळे ही स्पर्धा वाढतेच आणि वाढणारच आहे. त्यामुळे मार्क 10वीचे किंवा 12वीचे बघून महत्वाचे नाहीत, ते महत्वाचे नाहीत एवढं मात्र नक्की. पण त्याचे जे गुण आहेत त्याला उत्तेजन देणं हे पालकांच्याकडे आहे, हातात आहे, आणि त्याला निराश नाही करणं. करेक्ट. फक्त मार्काची भीती बाळगू नका, त्याचा भाव अजिबात करू नका. कारण गुणवत्ता जरी मार्क्स जरी कमी असतील तरी तुम्हाला इतर गुणवत्ता, इतर बुद्धिमत्ता तुमच्याकडे चांगल्या असू शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम प्रकारचं करिअर करता येऊ शकतं. याच नोटवर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर तुमच्या मनातली प्रश्न आम्हाला विचारा. छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. करिअर मार्गदर्शन संतोष क्षीरसागर सध्या आपल्यासोबत आहेत. स्वाती वाळवे आपल्यासोबत आहेत आता फोनवरून. स्वाती, खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न काय? स्वातीजी, आवाज येतोय? स्वाती ताई बोला. हो, माझा प्रश्न असा होता की माझा मुलगा 9वीत शिकतोय आता, तर त्याचं ड्रॉइंग खूप चांगलं आहे, तर त्याची अजून आणखीन तयारी करण्यासाठी मी अजून काय करू शकते? त्याला त्याच्या मनाप्रमाणे चित्र काढू द्यात, त्याला चित्रकलेचं साहित्य आणून द्या. त्याच्यामध्ये ह्यापेक्षा अधिक जर काही करायचं असेल तर त्याला कुठल्या क्लासला घालण्यापेक्षा सुद्धा त्याला जवळ कोणी जर आपल्या गावात किंवा शहरात जर कोणी चित्रकार असतील किंवा कुठल्या काही कंपन्या असतील तर त्याची त्याला ओळख करून द्या. त्याच्या मार्गदर्शनामधनं तो पुढे त्याची वाटचाल करत राहील. पण त्याला साहित्य द्या, त्याला काढू द्या चित्र, आणि त्याला 10वीच्या अभ्यासाबरोबर त्याचाही सराव करू द्या. म्हणजे सरावासाठी त्याला तुम्ही जास्त उत्तेजन द्या. तर त्याचा वेळ जसा एखादा खेळाडू असतो त्याला जसं आपण उत्तेजन देतो अभ्यासाच्या बरोबरीने, तसंच या बाबतीतही आपण पालकांनी धोरण ठेवलं तर त्याचा विकास नक्कीच होईल. मगाशी जसं आपण बोलत होतो की ऑनलाईन क्षेत्र आता खूप मोठं झालंय, जग जवळ आलेलं आहे, इंटरनेटचा जमाना आहे, तर याच्यामुळे या क्षेत्राला स्कोप कसा आहे? म्हणजे जसं लोगो डिझायनिंग असेल, ॲप डिझाईन असेल, तर अशा आणखी कुठल्या संधी आहेत आता? अशा आता इंटरनेटमुळे भरपूर संधी आहेत. भरपूर अशी कौशल्य आहेत की जी आपल्याला इंटरनेटवरूनच शिकता येतात. बरोबर. त्यामुळे म्हणजे आज अगदी साधं ऑइल पेंट कसं करावं याचे सुद्धा व्हिडिओज आहेत यूट्यूबवर. पण आपण अभ्यासाच्या दृष्टीने अजून ते माध्यम तितकंसं हाताळत नाही. उपलब्ध सगळं आहे, फक्त ते आपण शोधायचं आणि ते पाहायचं, हे आपल्याला थोडे श्रम घ्यावे लागतात. पण मग लोकांच्या मनात असाही प्रश्न येईल की मग महाविद्यालयात काय शिकवतात? बरोबर. तर ते महत्वाचं आहे की कौशल्य जरी असलं तरी निरीक्षण, कल्पनाशक्ती आणि कल्पनाशक्तीचं सादरीकरण करता येणं, ते सादरीकरण लोकांपर्यंत पोचतं का नाही, हा सगळा संशोधनाचा विषय आणि हा अभ्यासाचा विषय आणि हा करून पाहण्याचा विषय आहे. हा फक्त पुस्तकामध्ये शिकून आपल्याला समजेल किंवा काही व्हिडिओज बघून आपल्याला समजेल असा विषय नाही. मगाशी आपण बोलताना आले की साधारणतः आता देशभरात 1000च्या वर टेलिव्हिजन आहेत, तर त्याहीमुळे या क्षेत्राची क्रांती होऊ शकते आणि त्याहीमुळे खूप मोठ्या प्रमाणात संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात. तर त्या संधी कुठल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी? नक्कीच. आता आपल्या देशामध्ये जवळजवळ 1000 टेलिव्हिजन चॅनलपेक्षा जास्त आहेत. हा देश जगामधला सगळ्यात मोठा असा देश आहे की ज्याच्यामध्ये 22पेक्षा जास्त लिपी आहेत. अजून नवनवीन लिप्या लक्षात येत आहेत लोकांच्या. त्यामुळे लिपी सुद्धा एक प्रकारचं चित्रच आहे. आणि म्हणजे तिथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. मग त्यांचे लोगो, त्यांची बोधवाक्य, शीर्षकं, त्यांचे वर्तमानपत्र, आज भारतामध्ये जवळजवळ 80,000पेक्षा जास्त वर्तमानपत्र रोज निघतात. याचा अर्थ त्या भाषा जिवंत आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या देशाच्या आवाक्याची कल्पना नाही.
या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये तसेच आज मोबाईल वापरकर्त्यांची संख्या इतकी वाढते की अख्ख्या जगामध्ये भारताचं लक्ष, सगळ्या जगाचं लक्ष भारतावर आहे की इतक्या विविधतेने नटलेला हा देश आहे, इतकी प्रचंड मोठी संस्कृती आहे, त्याला एवढी मोठी पुरातन परंपरा आहे. त्यामुळे ही सगळी कलेला पोषक अशा गोष्टी आहेत. त्याचबरोबर आता सगळं बाजार मूल्य पण त्याचं वाढते आणि त्याचा प्रसार वाढतोय. त्याच्यामुळे त्याची मागणी आपल्याला कल्पना नाही इतक्या मर्यादेपर्यंत जाईल असं नक्कीच वाटतं. त्यामुळे ह्याच्यातल्या अर्थातच त्याच्याबरोबर मग त्या सगळ्या संधी आहेत. पण एकाने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं की संधी या विषयामध्ये सुद्धा कशा आहेत की आपल्याला जर समाजामधले प्रश्न बघता आले म्हणजे आपल्या निरीक्षणातून आणि त्याला जर आपण उपाय शोधले तर तीच आपली संधी आहे. म्हणजे ही थोडी उद्योजकतेकडे घेऊन जाणारी संधी आहे आणि ती संधी मला महत्वाची वाटते नोकरदार होण्यापेक्षा. कारण पूर्वीचा अभ्यासक्रम हा नोकर बनवणारा अभ्यासक्रम होता. अर्थात आमच्या विषयामध्ये तसा काही प्रश्न नव्हता. ज्याला करायचे तो करतो, ज्याला करायचे ते उद्योगही करतात. पण आजच्या काळात सांगायचं झालं तर जिथे आपल्याला संधी दिसते म्हणजे कशी की लोकांना कुठले प्रश्न आहेत, लोकांना नक्की कुठल्या अडचणी आहेत, त्याच्यासाठी मी सुविधा कशा निर्माण करू शकेन. आता ही जी कल्पना आहे ही कल्पना कोणाच्याही मनात येऊ शकते पण चित्रकार ती साक्षात आणू शकतो. किंवा आमचा विद्यार्थी जो उपयोजित कलेचा आहे तो असा डिग्री कोर्स झाल्यानंतर अर्थात किंवा त्याच्या पुढे पण त्याला संधी आहे. ते संधी विषयात आपण बोलूयात, परंतु कल्याणहून आपल्याला वैशालीताई बोलतात. वैशालीताई, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला फाईन आर्ट्स मध्ये करिअर करायचं आहे तर मला जरा मार्गदर्शन हवं होतं. फाईन आर्ट 12वी केलं का आपण पूर्ण? 12वी पूर्ण झालंय तुझं? तुझ्या टीव्हीचा आवाज कमी कर आणि नंतर विचार. 12वी पूर्ण झाले का तुझं? नाही, आताशी 10वीची एक्झाम दिली आहे त्यासाठी. आता 10वीला आहे ती, तिला काय करता येईल? सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, कार्ड घ्यायचं, हा मूलभूत प्रश्न आहे. हा अगदी मूलभूत प्रश्न आहे. मी जसं म्हटलं तसं की थोडासा अजून तुम्ही आपल्या उच्च माध्यमिक बोर्डाचा अभ्यासक्रमाचा नेटवरून विचार करा की दृश्यकलेमध्ये सुद्धा 12वी करता येतं. हे अजूनही अनेकांना माहिती नाही. अर्थात ते आपल्या गावात, आपल्या शहरात उपलब्ध असेल किंवा नाही त्याची चाचपणी करणं गरजेचं आहे. किंवा मी म्हणेन की ही आता इतकी सुरुवात झालेली आहे की त्या 12वी दृश्यकलेची तुम्हाला जर तुम्ही महाविद्यालयाला जवळच्या जर सांगितलं तर ते सुरू करू शकतात. त्याला काही फार कठीण गोष्ट नाही. आणि अशी उदाहरणं मुंबईमध्ये आहेत. SNDT मुंबईमध्ये मुलींसाठी असा एक कोर्स सुरू झाला आहे 12वी व्हिज्युअल आर्ट्सचा की त्याच्यामध्ये आज 50 मुली शिक्षण घेतात आणि 12वी पूर्ण करतात. त्या 12वीच्या मार्कशीटवरती तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकते, प्रवेश मिळू शकतो. किंवा अशी पण काही उदाहरणं आमच्याकडे आहेत की काही विद्यार्थ्यांनी स्वतःहून 12वी केलेलं आहे. आपल्यासोबत दादरून मोहन आहेत. मोहन, तुमचा आवाज पोहोचतोय, तुमचा प्रश्न विचारा. आवाज येतोय मोहन? मला वाटतं काहीतरी तांत्रिक कारणामुळे आवाज येत नाही. तिने जसं विचारलं होतं की आपल्याला आर्ट्सला जायचं, सायन्सला जायचं, कॉमर्सला जायचं, नेमकी कुठली शाखा निवडली पाहिजे? समजा तो स्कोप जो कोर्स आहे तो अवेलेबल नाही आहे तर त्यावेळेला त्याला पर्याय म्हणून कुठल्या कोर्सला जायला पाहिजे? जे आपल्याला सोपं वाटतंय ते करावं. जर आपल्याला बाजूनी सराव जर करायचा असेल आणि आपल्याला 12वीची निकड आहे आणि आर्ट, सायन्स, कॉमर्स शिवाय उपलब्ध नाही काही, तर आपला कल जास्त करून कुठे आहे तिथे जावं. कारण लोक आर्टमध्ये जातात म्हणजे BA साईडला जातात, पण त्याच्यामध्ये लिखाण आणि वाचन असायला लागतं. ती चांगली गोष्ट आहे आणि ती ह्याला पोषक आहे. म्हणजे मी जर म्हणजे थिओरिटिकली ज्याला आपण म्हणू किंवा बसून सांगायचं झालं तर ते ह्याला पोषक आहे कॉमर्सपेक्षा. पण एखाद्याला जर ते सोपं जात असेल तर जे सोपं जातं ते करावं जेणेकरून जास्त वेळ सरावाला देता येईल आणि 12वी बरोबर आपण तयार होऊ शकू. बरोबर. जो मार्ग तुमच्यासाठी सोपा जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्याची निवड करा, कारण त्यामधून तुमचं करिअर खूप चांगल्या पद्धतीनं घडवता येईल. क्षीरसागर सर, आज आपण इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. करिअर मंत्र या कार्यक्रमात आज इथेच थांबतो. पुन्हा नव्या पाहुण्यांसह उद्या भेटूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा ABP माझा.